अतिशयाच्या विरोधात काँग्रेस पक्षाचं आंदोलन आहे ते चुकीच्या मार्गानं राहुलजी गांधी आणि सोनिया गांधी यांना जे त्रास देत आहेत, सूड घेत आहेत, सत्तेचा गैरवापर करत आहेत, सत्ता ही येती जाती त्याचा गैरवापर करणं हे भाजपचं परम कर्तव्य दिसतंय। मोदी म्हणजे शहा म्हणजे हिटलरचे वंशज आहेत असं वाटतंय, ते त्यांच्या विचाराची पूजा करतात। उच्च पदावर आज आमचे राहुलजी म्हणजे आज देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांना वागणूक चांगली दिली पाहिजे। गव्हर्नमेंटचं शासनाचं कर्तव्य, भारत सरकारचं कर्तव्य आहे राहुलजीला त्यांनी वागणूक चांगली दिली पाहिजे, त्यांचा सन्मान केला पाहिजे। उलट कुठल्या तरी कुरापती काढून मागचा विषय ही एक संस्था हेरडॉल संस्था ही काँग्रेस स्थापन केली होती, त्याच्यामध्ये लहान सहान गोष्टी चुका दाखवून पिढीला पुढे करून राहुलजीला त्रास देत आहेत। पण काँग्रेस पक्ष ज्या पक्षाने देशाला स्वातंत्र्य दिलं, ज्या पक्षाने ब्रिटिशांना देशाच्या बाहेर हाकललं, हा पक्ष निश्चित एक दिवस भाजपाला घरी बसवेल असा आम्हाला विश्वास आहे। निश्चित या देशाची जनता काँग्रेसच्या मागे आहे आणि काँग्रेस पक्षाचा कधी जनता ही देशाची गोरगरीब माणसं, आदिवासी, दलित, सर्व ओबीसी ते काँग्रेसच्या बाजूने आहेत। देशावर काँग्रेसनं 70 वर्ष सत्ता केली, असा कोण्या पक्षाच्या माणसाला त्रास कधीही दिला नाही। पण हे ज्या उद्देशानं वागतायत, सत्तेचा गौरव करतायत, घटनेचा गौरव करतायत, हे निश्चित यांना भोगावं लागेल। या ठिकाणी आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं मोदीचा, शहाचा आणि भाजप सरकारचा, केंद्र शासनाचा आम्ही निषेध करतो। निश्चित आज आम्ही या ठिकाणी उन्हात बसलो हेच कारण आहे की यांना मी दाखवून देऊ भविष्यामध्ये हे काँग्रेस सत्ता या देशावर येईल। या देशातील जनता काँग्रेसच्या मागे आहे आणि निश्चित राहील। आमचा जनतेवर विश्वास आहे, त्या भाजपच्या लोकांवर विश्वास नाही। सुडून वागत आहेत त्यांनासुद्धा भविष्यामध्ये जनता घरी बसवेल असा आम्हाला विश्वास आहे। त्यांचा मी धिक्कार करतो, भाजप निषेध करतो आणि पत्रकारांचे आभार मानतो, तुम्ही उन्हात उभे राहिलात। धन्यवाद।